वासुदेव बाबा तुम्हाला माहिती, दुपारी कीर्तन करायचं, दुपारी पुन्हा परत भागवत कथा करायची आणि परत संध्याकाळी कीर्तन करायचं. असं 2 महिने झाले, अजून 1 महिना कंप्लीट आहे. अहो मोबाईल स्विच ऑफ पडायले चार्जिंगमुळं. अहो 25-25 लाखाच्या गाड्यात पेट्रोल डिझेल नसलं तर तिथंच बंद पडतात. मग माणूस का बंद पडणार नाही? माणसाची सुद्धा बंद पडण्याची वेळ आली आता. माणसाच्या मागे एवढे काम वाढले, एवढे व्याप वाढले, पांढरे कपडे आणि 17 लपडे. हे काम करायचं, ते काम करायचं, आडसला जायचं, आंबे जोगायला जायचं, शेतातून घरी जायचं, घरून शेतात जायचं. किती काम वाढले आपल्या मागं, एवढा व्याप वाढला. तरी सुद्धा थोडक्या मोडक्या शब्दामध्ये मी अभंगाचा भावार्थ करणार आहे. नाथ महाराजांना कुठंतरी अनुभवाला असेल, नाथ महाराजांना कुठंतरी अनुभवाची प्रचिती आली असेल. एवढं पतीवर प्रेम करणारी पत्नी म्हणते, बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशिले घर थुंकून या. ती म्हणते काय हो, दिवसभर मुलाचं ऐकायचं का तुमचं ऐकावचं आम्हाला हेच कळत नाही. दिवसा मुलाचं ऐकायचं आणि रात्र झाली की तुमची बडबड ऐकावी. चहा करू कॉपी करू म्हणणारी, हे तुमचं आमचं प्रेम आहे. तुमच्या आमच्या प्रेमामध्ये फारकत सांगितले, घटस्फोट सांगितला. तुमच्या आमच्या प्रेमाला मर्यादा सांगितली. जसं या कीर्तन मंडपाला मर्यादा आहे. किती 150 फूट रुंदी आणि 150 फूट लांबी, आता 5 कमी जास्त असेल. 200 फूट लांबी असेल आणि 100 फूट रुंदी असेल. मर्यादा आपल्या मंडपाची सांगता येते, पण आभाळाची लांबी रुंदी सांगता येते का? प्रत्येक गावामध्ये पाण्याची टाकी आहे. पाण्याच्या टाकीवरती 1000 लिटर 10,000 लिटर त्याची कॅपॅसिटी लिहिलेली. पण समुद्राच्या पाण्याचे 1000 लिटर 10,000 लिटर असं कुठं लिहिलेला बोर्ड आपल्याला वाचायला मिळालं का? सागरम सागरोपमा गगनम गगनाकारम. तुमचं आमचं प्रेम म्हणजे या मंडपाप्रमाणे, तुमचं आमचं प्रेम म्हणजे गावातल्या पाण्याच्या टाकीप्रमाणे. मात्र भगवत भक्ताचं आणि देवाचं जे प्रेम आहे ते आभाळाप्रमाणे मोजमाप करता येत नाही. समुद्राप्रमाणे, सागराप्रमाणे किती लिटर आहे त्याचं मोजमापच करता येत नाही. आमच्या प्रेमाला प्रेम म्हटलेलं आहे आणि देवभक्ताच्या प्रेमाला अद्भुत प्रेम म्हटलेलं आहे. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, सारथ्य परपार्थाचे करीतो असे. किती भगवान परमात्मा अर्जुनावर प्रेम करतो. अहो तुम्ही आम्ही पैसे देऊन कामावरचा गडी आपल्यावर वेळेवर काम करायला तयार नाही. किती पैसे दिले होते अर्जुनाने देवाला. दिवसभर महाभारत युद्धामध्ये देवाने रथ हाकण्याचं काम करावं. अर्जुनाचे रथी होय हा सारथी, अर्जुनाचे रथी होय हा सारथी, भक्षी पोहे प्रीती सुदामाची. दिवसभर थाकण्याचं काम करावं. युद्ध संपल्यानंतर अर्जुनाने मालकासारखं टक्केला टेकून बसावं आणि देवानं घोड्याचा खरा करावा, घोडे धुण्याचं काम करावं. का अर्जुनाचं सारथ्य पण करत असेल, का अर्जुनाचे घोडे धुत असेल देव, आणि का चारा पाणी घोड्याचा देवाचा कायदा आहे. देवाचा आहे, गरीब असू द्या श्रीमंत असू द्या, देव अगोदर घेतो आणि नंतर देतो. येशी देवा देशी
जो देवाला प्रेम देतो देव त्याच्यावरच प्रेम करतो. देवाचा कडक कायदा आहे, कडक. साधू संतांनी देवाला कृपण म्हटलंय. काही सांगू देवा तुझे कृपणाचे द्वार. देव म्हटलं मला कृपण म्हणायचं तर म्हणा, अजून काय म्हणायचं तर म्हणा, पण मी घेतल्याशिवाय कोणालाच देत नाही. पहा ज्यांचं ज्यांचं घेतलंय त्यांना काय काय दिलं. त्यावेळेला तुकोबाराने सांगितलं देवा तुम्ही कोणाकोणाला काय काय दिलं तेवढं तरी सांगा. तुमचा मोठेपणा सांगायला लागला. माणसं म्हणतात ना मी ह्याला हे दिलं, मी त्याला ते दिलं, माझ्यामुळे ह्याचं असं झालं, माझ्यामुळे त्याचं तसं झालं. तसं तुकोबारा म्हणतात देवा तुम्ही कोणाकोणाला काय काय दिलं तेवढं तरी सांगा ना. ते म्हटले मी सुदाम देवाला सोन्याची नगरी दिली, सगळं गाव सोन्याचं दिलं. तुकोबारा म्हणले माहिती माहिती आम्हाला. अगोदर मुठभर पोहे घेतले आणि नंतर सोन्याचं गाव दिलं. सुदाम ब्राह्मण दुखे धरी दे पिढीला, पोहे घेऊन मुष्टीभर पोहे घेऊन त्याच्या भेटीला गेला गाव. शुद्ध भाव देखो गाव सोनियाचा दिला गाव. मुठभर पोहे घेतले, मुठभर पोहे का नाही. फके मारी कोरडेची पोहे सुदाम देवाची, फके मारी कोरडेची. सुदाम देव स्वतःच्या प्रपंचाला संसाराला काहीतरी देवाकडून मिळेल म्हणून देवाला मागण्यासाठी आले होते. सुदाम देवाची पत्नी एके दिवशी सुदाम देवाला म्हणाली का हो नुसतंच मित्र मित्र म्हणतात, नुसता माझा देव जवळचा म्हणून सांगतात, जाणं देवाला काहीतरी मदत मागायला. सुदाम देव म्हणतात किती गरीब येऊ द्या, दरिद्री येऊ द्या, देवाला मागायचं नाही, मित्राला मागायचं नाही आणि जवळच्या माणसाला सुद्धा मागायचं नाही असा कायदा आहे. मग सुदाम देवाची पत्नी म्हणते मग काय उपयोग आहे मित्राचा, संकटाच्या वेळी संकटकाळी जर आपल्याला मदत करत नसेल तर. जास्तच आग्रह केल्यामुळे सुदाम देव द्वारकेला निघाले. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर मिलने सुदामा, चले श्याम सुंदर पायामध्ये पायतन नाही, अंगामध्ये सदरा नाही, डोक्याला मलकटलेला फेटा गुंडाळलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणत म्हणत द्वारकेला पोहोचतात. देवाच्या राजवाड्यासमोर द्वारपाल आहे, कडक पहारा आहे. आणि सुदामदेव द्वारपालांना म्हणतात हे द्वारपालो हे जा हरि को मिलने सुदामा गरीबा गया है. द्वारपालांनो तुमचा जो राजा आहे ना तो माझा बालपणचा लहानपणचा मित्र आहे, मला त्यांना भेटायचं मला भेटू द्याल का. त्यावेळेला द्वारपाल हसू लागले. अरे वा म्हणले मित्र, कहा राजा भोज आणि कहा गंगू तेली. तुझ्या पायामध्ये पायतन नाही, अंगामध्ये सदर नाही, डोक्याला मलकटलेला फेटा गुंडाळलेला आहे आणि आमच्या मालकाला मित्र म्हणतोस, तुला काहीतरी वाटतंय का. अपमान केला. नको नको ते बोलून परत लावलं. सुदाम देवाने सांगितलं निदान माझा निरोप देण्याचं तरी काम करा, नका आतमध्ये जाऊ देऊ. एक द्वारपाल म्हणतो हो तुमचा निरोप देण्याचं काम करू. आणि तो द्वारपाल भगवंताकडे आतमध्ये जातो. देव सिंहासनावर बसलेले आणि देवाच्या समोर तो द्वारपाल जाऊन मान खाली घालून उभा राहतो. 1 मिनिट झालं, 2 मिनिट झालं, 5 मिनिट झाले. स्वतः देवच बोलतात द्वारपाल उदास क्यों हो.
विनय न होतो क्षमा करे भगवान, दरिद्री की कोई मर्यादा होती है. काय झालं, आपल्या दारामध्ये दरिद्री माणूस आलाय, पायामध्ये पायतर नाही, डोक्याला मलकटला फेटा गुंडाळलेला, अंगामध्ये सदरा नाही, आणि तो तुम्हाला मित्र म्हणतोय. अरे बाबा, उसके बारे में उतना बताते हो तो नाम क्यों नहीं पूछा. विचारलं देवा. सुदाम म्हणतो. सुदाम सुदाम म्हटल्याबरोबर भगवान परमात्म्याला आपल्या लहानपणच्या मित्राची आठवण आली. सुदाम उठे श्याम दौडे नंगे ही पैरो, बिना खडावाचे भगवान परमात्मा धावत पळत सुदाम देवाकडे येतात आणि सिंहासनावर बसवतात. रुक्मिणीला हाक मारतात. रुक्मिणी, माझा मित्र सुदाम आलेला, लवकर बाहेर ये. कुंकवाचा करंडा, पाण्याचा तांब्या घेऊन रुक्मिणी आईसाहेब मालकाचा शब्द कानावर न पडतो लगेच मागे येतात. माझ्या भगवान परमात्म्याने स्वतः पाण्याचा तांब्या घेतला. सुदाम देवाचे पाय धुवून आले, पायाचे चरण तीर्थ प्रक्षालन करू लागले. रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, देवा अहो मला पाय धुवू द्या, मी पाय धुले. देवाने पाय धुवू दिले नाही. याचाच पुरावा एकदा अकबर बादशाहने बिरबलला विचारला. बिरबल बादशाह धार्मिक होता, भगवत भक्त होता, धार्मिक ग्रंथाचा सुद्धा त्याचा अभ्यास होता. एके दिवशी तो देवाचा खोटेपणा सांगू लागला अकबराला. अकबर म्हणला, मग तुमचा देव एवढा मोठा आहे तर मग तुमचा देव स्वतःच प्रत्येक भक्ताकडे का पळतो, प्रत्येक काम तुमच्या देवालाच का करावं लागतं. नौकर नाही ना, आहेत नौकर. म्हटले मग नौकराकडून करून घ्यावं ना काम. एवढी श्रीमंती आहे तर मग स्वतः काम का करतात, स्वतः दारे धरतात, पाळी धरतात, स्वतः शेतातलं काम का करतात. त्यांनी सांगितलं नौकर आहेत, चाकर आहेत, पण पहिली गरिबी भोगलेली, त्यामुळं काम करण्याची सवय पडलेली, बसून राहत नाही, बसून खाण्याची सवय नाही. पण नाही म्हणले, तुमचा देवच धावत का पळत येतो, मला याचं उत्तर पाहिजे. बिरबलाने सांगितलं, उद्या पर्व काळ आहे, पर्व काळाच्या वेळेला आपल्या त्रिवेणी संगमावरती इलाहाबादला जायचंय. राणी साहेब, आपल्याला बाळाला घेऊन त्रिवेणी संगमावरती स्नानाला जायचंय. मात्र खरा बाळ घरी ठेवला आणि एक बाहुला केलेला बाळ सोबत घेतला. अकबर बादशाह, बिरबल आणि 4-2 पट्टीचे पोहणारे पहिलवान सुद्धा सोबत घेतले होते. आणि मध्य भागामध्ये त्रिवेणी संगमावरती नाव गेल्याबरोबर तो बाहुला उचलला बिरबलाने आणि पाण्यात टाकून दिला आणि ओरडायला सुरुवात केली, राजपुत्र पडला, राजपुत्र पडला, राजपुत्र पडला. राजपुत्र पडला म्हटल्याबरोबर त्या अकबर बादशाने स्वतःच उडी पाण्यामध्ये टाकली. सेवकाने त्या बादशाला काढलं आणि त्या बाहुल्याला काढलं. ज्यावेळेला बाहुला काढला त्यावेळेला तो अकबर बादशाह म्हणतो, किती खोटं बोलतोस, लबाड बोलतोस, विनाकारण मला उडी टाकायला लावलीस. म्हणले, राजे तुम्हाला उडी टाकायची गरज नव्हती, तुमच्याजवळ 10 जण पट्टीचे पोहणारे पहिलवान होते, तुम्ही आम्हाला सांगायचं उडी टाक, बाळ पडलं म्हणून आम्हाला करा म्हणून सांगायचं नाही. अकबर बादशाह म्हणतो, माझा मुलगा पडल्यानंतर मला दुसऱ्याला काम सांगण्याचं भानच राहिलं नाही, म्हणून मी स्वतःच उडी मारली. तसंच बिरबल म्हणतो, माझ्या देवाचं सुद्धा तसंच आहे. माझ्या भक्तांनी मला हाक मारल्याबरोबर दुसऱ्याला काम सांगण्याचं भानच राहत नाही. माझा देव स्वतः हाके सरसी उडी देव रुक्मिणीला पूजा करू देत नाही, स्वतः पाय धुवू लागले आणि कुमकुम तिलक करू लागले. का कुमकुम तिलक करू लागले,
माणसाच्या कपाळावर दोनच अक्षर आहेत फक्त, एक लक्ष्मी आणि दुसरं दारिद्र्य. तिसरं अक्षरच नाही. सुदामदेवाच्या कपाळावर एक विधी लिखित अक्षर होतं. सुदामजीच्या कपाळी लिहिले विधीने भिकाची मागावी. देवाने त्याच्यामध्ये बदल केला. सुदामजीच्या कपाळी लिहिले देवाने भिकन मागावी. हरिकृपे त्याचा नाश झाला. शब्द बोलायचं म्हटलं तर रात्र रात्र कीर्तन करता येईल बरं का गुरुजी. कीर्तन काही ठराविक नसतं. जसे जसे प्रसंग येतील, जसे जसे विषय येतील, तसे तसे विषय सोडण्याचा माणूस प्रयत्न करतो. आपल्या इकडे 2 तास कीर्तनाची मर्यादा आहे. परभणी जिल्ह्यामध्ये काही काही मारुती महाराज दस्तापूरकरांचे कार्यक्रम आहेत. तिथं रात्रभर कीर्तनाची पद्धत आहे. संध्याकाळी 8 वाजता कीर्तन चालू झालं की सकाळी 8 वाजता कालाच. त्याच्यामध्ये मला 4 तास नंबर लागला होता. जन्माला काय यावं लागतं, देवाला आणावं लागतं. संत स्वतःहून येत असतात आणि जीवाला जन्मालाच जावं लागतं. आगा कर्मी जे उरावी ती फळावी आणि तया ते भोगावया यावी देहायिका. माणूस कर्म सोबत घेऊन येतो, तसं सुदामदेव कर्म सोबत घेऊन आले होते. मात्र त्या कर्मामध्ये देवाला बदल करायचा होता म्हणून कुंकुम तिलक करू लागले. सुंदर 4 दिवस व्यवस्था झाली. 4 दिवस व्यवस्था झाल्यानंतर ज्या कामासाठी देव आले होते सुदामदेव ते तर विसरूनच गेले. कशासाठी पाठवले तर पत्नीने देवाकडे काहीतरी आपल्याला सहकार्य मिळेल, आपली गरिबी दूर होईल म्हणून. पण 4 दिवस राहून सुद्धा सुदामदेव काही मागायला तयार नाही. शेवटी निघाले. आपण एखाद्या पाहुण्याकडे, मित्राकडे, नातलगाकडे जर काही मागायला गेलो आणि त्यांनी जर नाही दिलं तर त्याचं नाव सोडून त्याचं तोंड सुद्धा माणूस बघणार नाही. सुदामदेव मागण्यासाठी आले होते पण काही मागितलं नाही. देवाने काही सुद्धा दिलं नाही. पण अशाही अवस्थेमध्ये सुदामदेव परत गावाकडे निघाले. पण जसं येताना भजन करत आलते तसं जाताना सुद्धा भजन करू लागले. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे देवाने सगळं गावच सोन्याचं करून टाकलं. देवाचा आणि तुकोबाचा संवाद दिलं म्हणजे सगळं गाव सोन्याचं दिलं. पण मुठभर का होईना पण पोहे घेतले. म्हणले अरण्यामध्ये वनवासामध्ये पांडव असताना दुर्योधनाकडे दुर्वास महाराज चातुर्मासासाठी 4 महिने थांबले होते. 4 महिने पूर्ण झाल्यानंतर दुर्वास महाराज प्रसन्न झाले. माग दुर्योधना काय मागायचं तर दुर्योधनाने सांगितलं, हे गुरु महाराज 4 महिने जशी मला सेवा करण्याची संधी दिली तशी माझ्या धर्माला, भीमाला, अर्जुनाला, नकुलाला, सहदेवाला 4 दिवस तरी सेवेची संधी द्यावी. कुठे म्हटले ते आता वनवासामध्ये आता वनवासात त्या माणसाला स्वतःची खाण्याची व्यवस्था नाही, मग दुसऱ्याची काय व्यवस्था करणार. दुर्वास महाराज पांडवाची फजिती करण्यासाठी सकाळपासून चालत होते. चालता चालता मध्यरात्र झाली. मध्यरात्रीच्या प्रसंगी आचरायला काही नाही, पांघरायला काही नाही आणि उशाला सुद्धा काही नाही. पांडव यमुनेच्या काठावर झोपलेले.
आणि मध्यरात्रीच्या प्रसंगी देवाने हाक मारली, धर्मा भीमा अर्जुना नकुला सहदेवा. तटा तटा उठून बसले आणि झोपेतून उठल्याबरोबर जेवायला मागू लागले. दुर्वास महाराज एकटे नव्हते, 1,500 शिष्य सोबत होते. धर्माने आदेश दिला, या यमुनेचं स्नान करून परत येईपर्यंत स्वयंपाक तयार करतो. द्रौपदी माता म्हटली, अहो तुम्ही जेवायला या म्हणून सांगितलं, पण 1 2 आणि 4 माणसं आहेत का? 1000 1,500 शिष्य आणि स्वयंपाक घरी शिदा नाही, अन्न नाही, धान्य नाही. म्हटले तुझं तू बघ. आता इकडे गडी माणसं काय करतात, मित्र दिसला, गावात दिसला, चला चहा प्यायला, चला चहा प्यायला. घरी साखरपत्ती आहे का याचा सुद्धा आपला पत्ता नसतो. पण ती माता माऊली बिचारी महिला घरी साखरपत्ती नसेल, बाजारचे दिवस उद्या जर असेल तर जावाकडे जाईल, भावाकडे जाईल, शेजाऱ्याकडे जाईल आणि पदराच्या आत 2 कप साखर मागून आले. कशी सरबरास करायची, घराची इज्जत कशी सांभाळायची ती फक्त माऊलीकडून शिकावं. तसं द्रौपदीला काळजी वाटू लागली. आता स्नान करून आता येतील आणि जेवायला मागतील. त्यावेळेला देवाचा धावा करू लागली द्रौपदी. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तो आमचा कैवारी. आले संकट निवारी, आले विघ्न निवारी. अहो देव नेटकच आराम करण्याची वेळ झाली, देवाची अंग टाकण्याची वेळ झाली होती. हा ऐकल्याबरोबर काही क्षणामध्ये द्रौपदी हजर झाले. द्रौपदी नंतर बोल काय म्हटले काही नाही, दुर्वास महाराज आले आणि जेवायचं म्हणतात, 1000 1,000 त्याचा स्वयंपाक करायचा आहे. देव म्हटले मी सुद्धा तेच म्हणतो, मला सुद्धा भूक लागली, मला सुद्धा जेवायला वाढ. काय देवा घरी नोटीसर म्हणणारे खरे महाराज आमचे खाली बसले. हे सुद्धा मंदिर सुंदर म्हणणारे, पण आपला वेळ कमी, फक्त अर्धा तास राहिला. जेवायला मागतात. द्रौपदीने सांगितलं, काय देवा तुझ्या घरी का दुष्काळ पडलाय का? उघड्यापाशी नागलं आलं, शरीरात शिवाने मिळलं. देव जेवायला मागू लागले. देवाने सांगितलं, मला तृप्त केल्याशिवाय, मला जीव घातल्याशिवाय मी तुझी व्यवस्था करत नाही. सूर्यदेवाने एक अक्षय थाळी दिली होती. सूर्य निघल्यापासून सूर्यास्तमनाला जाईपर्यंत भरपूर भोजन मिळत होतं.
नवे नवे पदार्थ जेवण मिळत होते त्या थालीमधून. पण एकदा सूर्य अस्तमानाला गेला, सूर्य मावळला, थाळी धुवून स्वच्छ करून पालती घातली की त्या थाळीमध्ये काहीच मिळत नव्हतं. देव म्हटले बघ थाळीला काहीतरी चिकटलेलं असेल. स्वतः देव जातात एक भाजीचं पान चिकटलेलं होतं. तेवढं सेवन करतात आणि तृप्त होतात, ढेकर देतात. तिकडे तुळवास महाराज 1000-1500 शिष्य ढेकर देऊ लागतात. देवाने स्वयंपाक काही क्षणामध्ये तयार केला. भीमदादा म्हटले दा स्वयंपाक तयार झालाय. तुळवास महाराजांना लवकर या म्हणावं. तिकडे ढेकर देऊ राहिले म्हणजे जेवल्यासारखंच वाटतंय. भीमदादाने पंच आतरला 4-4, 5-5, 4-4, 5-5 ब्राह्मण बांधायचे की आणून टाकायचे. म्हणजे आता हे केलेला स्वयंपाक तुमचा का दादा खायचा का म्हटले. खूप मोठा इतिहास आहे. मला काय सांगायचं की देव अगोदर घेतो आणि नंतर देतो. देवाला तुम्ही आम्ही देऊन देऊन तरी काय देतो, काय तुमच्या आमच्याकडे देण्यासाठी. तुम्ही आम्ही स्वतः समर्थ म्हणतो, पण या जगामध्ये फक्त या विश्वामध्ये दोघच संत आणि देव फक्त दोघच समर्थ आहेत. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धन, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी आबळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, किंवा धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. बाकी तुम्ही आम्ही सगळे असमर्थ आहोत. असा देवाचा कायदा देव घेतो आणि नंतर देतो. पण काय घेतो